छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेमध्ये मोठा अंतर्गत वाद समोर आलाय। माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नंतर आता माजी महापौर विकास जैन यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली। पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते आपल्याला मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर जैन यांनी थेट निवडणूक न लढवण्याची घोषणा केली। त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूया। शिंदेच्या शिवसेनेत गेली 2 दिवस नाराजी नाट्य सुरू आहे। कोणी महायुती करायचं म्हणून नाराज होते, कोणी महायुती नाही करायची म्हणून नाराज होते आणि त्यातच आता माजी महापौर विकास जैन सुद्धा नाराज असल्याचं सांगताय आणि त्यांनी तर थेट निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय। प्रचंड भावुक होत तुम्ही निवडणूक न लढण्याचं सांगताय, काय झालंय असं? काय भैया, मागच्या ह्या 2 दिवसापासून या 3 दिवसापासून जे विषय या शहरामध्ये चालू आहे, पक्षाच्या अंतर्गत जे काही विषय आहे, समजा ठीक आहे, सगळ्याला आपलं आपलं मत मांडायचा विषय आहे, आपण काय मागणी करायचा विषय आहे। पण ज्या पद्धतीने चालू आहे भैया, मला हे पटत नाही आहे। ही बाळासाहेबाची शिवसेना आहे, इथं केव्हा हे असे विषय बघायला भेटले नाही समजा। आणि मी माघार घेतोय म्हणजे असं नाही की आता सकाळी माघार घेतली आणि दुपारी बी फॉर्म घेतलं, असं केव्हाच होणार नाही। मी एक निष्ठेने पक्षाचं काम करेल आणि पुढे काम करत राहील। नाही, पण मुद्दा असा आहे की कळत नाहीये तुम्ही माघार का घेतली। जे शिवसेनेत चाललंय, एका माणसाने नाराजी व्यक्त केली म्हणून तुम्ही नाराज झाले, असं नाहीये। बघा, आपण कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या परिवारावर आपण अटॅक करतोय, मुलावर मुली